मित्रांनो, पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये बापूसाहेब पिंकीवर खूप चिडलेले असतात। सुशीलाला ते म्हणतात की मी त्या मुलीला घरात आणलं, तिने असे माझे पांग फेडले, तिला गाडीने उडवण्यापेक्षा डोक्यामध्ये गोळ्या घालून जर जंगलात फेकून दिलं असतं ना, म्हणजे विषयच संपला असता। त्यावेळी सुशीला म्हणते, अहो तुम्ही असा धीर सोडला आणि हार मानली, काहीही होणार नाही, कारण त्या मुलीचंच त्यामुळे फावणार आहे। गोळ्या झाडून काहीही होणार नाही, थंड डोक्याने आपल्याला आता विचार करायलाच हवा। अहो ती पोरगी कसा थंड डोक्याने विचार करते, सर्वांशी गोड, सर्वांचे प्लॅन उधळून लावते, तसंच आपण करायचं। संधी साधून असा वार करायचा ना की कुणाला कळलं सुद्धा नाही पाहिजे। तेवढ्यात चित्रा आता आईसाहेब करत तेथे येते। त्यावेळी सुशीला विचारते, काय ग तुला काय धाड भरली? आता चित्रा म्हणते, अहो आईसाहेब खूप मोठा प्रॉब्लेम झालाय। तेव्हा सुशीला विचारते, काय झालं? तर ती घाटवाडीची मुलगी असं म्हणून चित्रा आता श्वास घेत असते। मग आता घाटवाडीच्या मुलीला काय झालं, काय केलं काय तिने आता, असं सुशीला सारखी विचारू लागते। मग आता घाटवाडीची ती मुलगी म्हणजे पिंकी ही प्रेग्नेंट असल्याचं सत्य आता चित्रा ही सुशीला आणि बापूसाहेबांना सांगते। तेव्हा त्या दोघांनाही आता खूप मोठा धक्का बसतो। इकडे पिंकी आता ब्लँकेटची घडी घालत असते, पण युवराज त्यासाठी नकार देत असतो। पिंकी म्हणते, पडून पडून मला कंटाळा आलाय, तरीही युवराज ऐकत नाही। तो म्हणतो, मी बाहेरून येईपर्यंत अजिबात ही रूम तुम्ही सोडायची नाही। त्यावेळी आता पिंकी म्हणते, तुम्ही कुठे चालला आहात? मग आता युवराज म्हणतो, तुम्ही एवढी आनंदाची बातमी दिली म्हटल्यावर मला आता सर्वांचं तोंड गोड करायला नको का? त्यावेळी असं म्हणून तो आता बाहेर जातो। पिंकी म्हणते, यांचं ना आपलं काहीही असतं, ब्लँकेटची घडी सुद्धा करायची नाही असं म्हणजे? तेव्हा ती आता ते काम करू लागते। युवराज पुन्हा मागे येतो आणि तिच्या हातातून ते ब्लँकेट घेऊन बाहेरच जातो। पिंकी आता डोक्यालाच हात लावते। मग त्यानंतर आता छबी तेथे येते। वेळी छबी विचारते, काय ग पिंकी, हा युवराज असा बाहेर का गेला ब्लँकेट घेऊन? मग आता पिंकी म्हणते, ते नुसता मला आराम करायला सांगतायत, पण आपल्याला उद्या डॉक्टरांकडे जाऊन कन्फर्म करायचं आहे ना अजून, मग कशाला उगीच हे माझी एवढी काळजी घेतायत? आणि सांगू का, मला तसं अजून काही वाटत नाही। छबी म्हणते, तसं वाटत नाही म्हणजे? वाटेल अगं, थांब जरा, असं म्हणून ती तिला समजावत असते। ते अहो तिने सांजेची वेळ झाली, देवाचा दिवा लावायचा आहे, स्वयंपाक देखील करायचा आहे। मग आता छबी म्हणते की राहू देत ते सगळं, मला माहिती आहे खूप स्वयंपाक करणारी आहेस तू। त्याच वेळी सुशीला आता तेथे येते आणि आतमध्ये येऊ का असं विचारते। तेव्हा सासूबाई या ना, असं चटकन उठत पिंकी म्हणते। तेव्हा सुशीला म्हणते, असं आता चटकन उठायचं नाही, कारण तू दोन जीवांची आहेस ना। पिंकी विचारते, तुम्हाला समजलं पण? मग आता सुशीला म्हणते, अशा गोष्टी कुठे लपून राहतात का? असं म्हणून ती पिंकीला आता म्हणते, अजिबात असं चढदिशी उठायचं नाही। ती खूप इन्स्ट्रक्शन देत असते आणि म्हणते, हा बाजूबंद तुझ्यासाठी भेट म्हणून, कारण मी तुला म्हटलं होतं ना की जेव्हा तू मला ही आनंदाची बातमी देणार तेव्हा मी तुझे सर्व गुन्हे माफ करणार। मग आज तुझे सर्व गुन्हे माफ झाले आहेत, असं म्हणून पिंकीच्या हातामध्ये आता तो बाजूबंद घालते आणि म्हणते की माझ्या सासूबाईंनी सत्याच्या वेळी मला हा दिला होता, आता मी तुला देतीये। आता हे पाहतात चित्राचा मात्र जळफळाट होतो, पिंकीचे डोळे मात्र पाणवतात। तर छबी आता विचार करते, आई एका झटक्यात एवढी बदललीच कशी? त्यानंतर सुशीला खूप गोड बोलत असते आणि म्हणते, हे बघ, तुला जर काही खावंसं वाटलं तर डायरेक्ट मला सांगायचं, मी स्वतःच्या हाताने बनवून तुला खाऊ घालेल। त्यावेळी पिंकी आता रडत असते, कारण ते तिच्या डोळ्यातील आनंदाश्रू असतात। सुशीला म्हणते, अगं छबी, हिची काळजी घ्यायची आणि हिच्या बाळाची सुद्धा। मग आता छबी म्हणते की हो आई, माझ्या नशिबी तर मुलाचं सुख नाही आहे, परंतु पिंकी आणि युवराजच्या बाळाची मी खरंच खूप व्यवस्थित काळजी घेईन। तेव्हा पिंकी आता छबीकडे जात तिला मिठी मारते आणि म्हणते, तुम्ही पण नक्की एके दिवशी आई होणारच। सुशीला म्हणते, पिंकी तू रडायचं नाहीस, असं म्हणून ती हात पुढे करते आणि पिंकीला म्हणते, पिंकीची पावलं आपोआपच तिथे थबकतात। ती म्हणते, नाही। मग आता सुशीला म्हणते, ये तू रडू नकोस, असं म्हणून दोघीही एकमेकींना आता मिठी मारतात। सुशीला म्हणते, हे बघ अगं, माझा तुझ्यावर आता अजिबात राग नाही आहे। खरं तर संग्रामने तुझ्या नावावर जेव्हा तो सरकारवाडा केला होता ना, तेव्हा मला खरंच मनापासून सांगते तुझा खूप राग आला होता, पण आता अजिबात तो राग माझ्या मनात तुझ्याबद्दल नाही। या दोघीही एकत्र आल्या की काय हे पाहून चित्राचा पार जळफळाट होऊ लागतो। त्यानंतर सुशीला म्हणते, हे बघ, मी तुझा खूप छळ केला, नको ते तुझ्याबरोबर वाईट वागले, आता शक्य असेल तर तू मला माफ कर, असं म्हणून सुशीला सारखी माफी मागते।
आता पिंकी आणि सुशिलामधील दुरावा मिटलेला असतो, त्यामुळे छबी खूपच खुश होते. तर आता पिंकी पुन्हा एकदा सुशिलाला मिठी मारते. ते पाहून चित्राचा जळफळाट होतो. चित्र आता रागातच तिथून जाते. काही वेळानंतर आता सत्या रूममध्ये येतो, दार बंद करून घेतो आणि म्हणतो, आज खरं तर मला खूप छान झोप येणार आहे, कारण आज सुरेखा मावशीची हकालपट्टी झाली आणि आपल्या घरात गुड न्यूजसुद्धा मिळाली. घरामध्ये खरंच खूप आनंद वातावरण आहे असं म्हणून आता सत्या समोर पाहतो तर त्याला खूप मोठा धक्काच बसतो, कारण चित्रा ही अगदी छान असा गाऊन घालून केस मोकळे सोडून हे बेडवर बसलेली असते. त्यावेळी सत्या म्हणतो, अगं हे काय अवतार करून घेतलाय तू? मग आता चित्रा काही न बोलता लगेच त्याला डोळा मारते आणि प्लँकीज देत म्हणते की या ना जवळ. मग आता सत्या म्हणतो, काय म्हणालीस? गुपचूप झोपून घे. आणि हे काय केलंय तू? काय ताप वगैरे आला की काय तुला, की भूताने झपटले? म्हणून तो आता तिच्या डोक्याला हात लावतो आणि म्हणतो, काय ग, तापसुद्धा नाही आहे? मग तेव्हा ती म्हणते, गप्प बसा, मी इथे एवढी छान आवरून बसली आहे, तुमच्या आवडीचा हा गाऊन घातला आहे, तुमच्या आवडीचाच परफ्यूम मारला आहे, त्याचबरोबर केससुद्धा मोकळे सोडले, तरीही तुम्हाला त्याचं काहीच वाटत नाही? मग आता सत्या विचारतो, त्यात काय वाटायचं आहे मला आणि काय वाटणार आहे? ती म्हणते, आपल्यानंतर त्या दोघांचं लग्न झालं आहे, त्यांनी अगोदर बाजीसुद्धा मारली आणि आपलं अगोदर लग्न होऊन देखील अजून आपल्याला बाळसुद्धा नाही. तेव्हा त्या विचारतो, म्हणून तुझ्या पोटात दुखतंय का? म्हणून तू एवढं आवरून बसली आहे का? चित्रा म्हणते, तुम्हाला तर कळतच नाही, त्यालाही बाळ नको का? मलाही आई व्हायचंय, तुम्हाला कसं कळत नाही? त्या घाटवाडीच्या मुलीवर आईसाहेब बघा किती प्रेमाचा वर्षाव करतायत, मिठ्या काय मारतायत, तिला सोननानं काय उधळतायत तिच्यावर. मग आता सत्या म्हणतो, हे पाहून तुझा जीव गुदमरला का? तरी म्हटलं एवढं तुला कुठून सुचलं आज? त्यावेळी आता ती म्हणते, हो पण त्या दोघी एकत्र आल्या तर मला बाजूला टाकतील, आता पिंकीचंच त्या कौतुक करतील. तेव्हा सत्या म्हणतो, गप्पा बस, म्हणूनच तुझ्या पोटात दुखतंय असं म्हणून तो म्हणतो, गुपचूप झोपून घे आणि मलाही झोपू दे, लाईट्स आणि तोंड दोन्ही बंद ठेव असं म्हणून तो आता चिडतो आणि झोपतो. त्यावेळी चित्राचा पूर्ण मूड ऑफ होतो. दुसरीकडे पिंकीचे डोळे आता युवराजने बंद केलेले असतात आणि तिला तो रूममध्ये घेऊन आलेला असतो. रूममध्ये घेऊन आल्यानंतर आता युवराज हा पिंकीला म्हणतो, आता डोळे उघडा. तेव्हा पिंकी डोळे उघडते. युवराजने तिच्यासाठी खूप छान असं सरप्राईज प्लॅन केलेलं असतं. पूर्ण रूममध्ये बाळाचे फोटो लावलेले असतात, त्याचबरोबर पूर्ण रूममध्ये वेगवेगळ्या रंगाचे बलून्स असतात. पूर्ण रूमचा कायापालट त्याने केलेला असतो आणि मग 2 फोटो त्याने हातात धरलेले असतात, म्हणजे मुलाचा आणि दुसरा म्हणजे मुलीचा. आता पिंकी युवराजकडे पाहतच राहते, म्हणते की खूप छान सरप्राईज तुम्ही मला दिलत असं म्हणून ती आता त्याला जवळ घेते. युवराज आता म्हणतो, आपल्याला जर मुलगा झाला तर त्याचं नाव कान्हा ठेवायचं आणि मुलगी झाली तर युवराज आणि पिंकीच्या नावाचं कॉम्बिनेशन मिळून पियू नाव ठेवायचं. पिंकी आता युवराजने दिलेल्या सरप्राईजमुळे भारावून जाते. ती आता म्हणते की खूप छान सरप्राईज दिलेत, पण एवढं कशासाठी करायचं? अहो अजून डॉक्टरांकडे जायचं आहे, तेव्हा डॉक्टर दुसरं काय सांगणार आहेत आपल्याला आता, असा आता युवराज म्हणतो. पिंकी म्हणते, तरीही युवराज म्हणतो, अजिबात आता काही बोलायचं नाही असं म्हणून तो तिला जवळ घेतो आणि म्हणतो, आता सगळं काही ठीक होणार, मी माझ्या बाळाला अजिबात राजकारणात पडू देणार नाही, माझ्या स्वतःच्या बळावर माझ्या मुलाला सांभाळणार आहे, त्याचं शिक्षण वगैरे पूर्ण करणार आहे, अजिबात कुणाच्या कुबड्या वापरणार नाही असं म्हणून युवराज पिंकीला शब्द देतो. त्यावेळी आता पिंकीच्या डोळ्यात आनंदाश्रू येतात. नंतर आता युवराज म्हणतो, अजून एक गोष्ट सांगू का? जेव्हापासून मला समजलं ना की तुम्ही आई आणि मी बाप होणार आहे, तेव्हापासून मी पुन्हा नव्याने तुमच्या प्रेमात पडायला लागलोय. तेव्हा युवराजचं आपल्यावर असलेलं प्रेम पाहून पिंकीच्या डोळ्यातून आनंदाश्रू थांबत नाही. ती आता युवराजला शब्द देते की मी तुमच्या सुखाला कुणाचीही नजर लागू देणार नाही. आता युवराज हा पिंकीच्या मांडीवर झोपतो, तर पिंकी त्याच्या केसांमधून अगदी प्रेमाने हात फिरवत असते. पिंकीलाच खरं तर आता खूप आनंद झालेला असतो. तर इकडे छबी ही रूममध्ये असते आणि तिच्या बाळासाठी तिने जे कपडे घेतलेले असतात छोटी छोटी, ती कपडे आता ती पिंकीच्या बाळासाठी देणार असते. मग आता गाणं गुणगुणत छबी खूपच खुश असते. तेवढ्यातच तेथे आता धनंजय येतो आणि विचारतो, आतमध्ये येऊ का? तेव्हा ती म्हणते, नको येऊस, निघ अगोदर. त्यावेळी तो म्हणतो, प्लीज, मी एकदाच तुला म्हणतोय ना, येऊ का आतमध्ये, प्लीज येऊ देत मला आतमध्ये, असं म्हणून तो सारखाच फोर्स करतो आणि छबीने न सांगता
आता तो आतमध्ये येतो. त्यावेळी छवी म्हणते, बोल काय बोलायचं आहे ते. तेव्हा मला माहीत आहे तुला बाळाची खूप आवड आहे, त्यामुळे आपण सगळं काही विसरून पुन्हा एकदा बाळाचा विचार करूयात ना, असं तो आता तिला म्हणत असतो. तेव्हा ती म्हणते, काय म्हणालास? आत्ता बोललास, पुन्हा कधीही बोलू नकोस. त्यावेळी आता तो म्हणतो की तुम्ही बापूसाहेबांना तर माफ केलं, पण मला का नाही माफ केलं? मग वडील म्हणून तू त्यांना माफ केलं आणि नवऱ्यालाच का नाही? त्यावेळी ती म्हणते, एक गोष्ट लक्षात ठेवायची नेहमी, बापूसाहेबांचा आणि माझा तसा काही आत्ता या घडीला संबंध नाही आहे, पण तुझ्याशी होता ना रे, मी तुझ्याबरोबर लग्न करून घरात आले होते ना तुझ्या, आणि मग तरीही तू मला असा धोका दिलास. त्यानंतर छवी आता त्याला रूम बाहेर काढते. तेव्हा तो म्हणतो, अगं तुला मुलांची आवड आहे ना, आपण दोघांमधील आता हा दुरावा मिटून टाकू. मुलं झाल्यानंतर नवरा बायकोचं प्रेम अजून एकमेकांवरचं वाढतं आणि जुनी भांडणंसुद्धा मिटतात. पण छवी ऐकतच नाही. ती आता म्हणते की गप्प बस, असं म्हणून ती त्याला झिडकारते. तेव्हा तो लगेच बाहेर जातो. इकडे युवराज आणि पिंकी अजूनही गप्पा मारत असतात. तेवढ्यातच आता युवराज पाहतो तर पिंकीच्या दंडावर जो बाजूबंद असतो तो बाजूबंद पाहून युवराज विचारतो, हे काय आहे, कुणी दिलं? तेव्हा ती म्हणते, मला आईसाहेबांनी दिलंय. सुबाई व माझ्यामधील दुरावा आता मिटलाय, त्यांनी मला मिठीसुद्धा मारली. युवराज म्हणतो, ते नाटकं करतायत, तुम्ही जरा समजून घ्या. पिंकी म्हणते, काय हो असं नेहमी बोलत असता? त्यावेळी युवराज म्हणतो, खरंच मी सांगतोय, बापूसाहेब आणि आईसाहेबांवर कधीही विश्वास ठेवू नका. दुसरीकडे बापूसाहेब हे खूप चिडलेले असतात. ते म्हणतात की या पिंकीचं काय करावं कळत नाही, तुम्ही त्या पिंकीबरोबर एवढं गोड गोड बोलताय, मला ते अजिबात आवडलेलं नाही. त्यावेळी ती हसते आणि म्हणते, अहो ती पिंकी कशी गोड गोड बोलते आणि सर्वांचं मन वळवून घेते, त्याचबरोबर तिच्या मनात काय आहे हे ती कळू देत नाही. तसंच आपणसुद्धा करायचं, आपणसुद्धा तिच्याबरोबर गोड गोड बोलायचं आणि एकदा का सरकारवाडा माझ्या नावावर झाला, मग तिला खरा रंग माझा समजेल. इकडे युवराज देखील पिंकीला आता तेच समजवण्याचा प्रयत्न करत असतो की तुम्ही जरा आईसाहेबांवर विश्वास कमी ठेवा, कारण ही राजकारणी लोक आहेत. त्यावेळी पिंकी म्हणते, तुम्हाला माहिती आहे का, मुलामुलीच्या लग्नासाठी घरचा प्रचंड विरोध असतो, मग जेव्हा त्यांना एखादं बाळ होतं तेव्हा घराचं गोकुळ होतं आणि सर्व रुसवा फुगवा मिटतो. त्यामुळे आत्ताही असंच होणार आहे, कारण सासूबाई खूप बदलल्या आहे, आता दुरावा सगळा काही मिटला आहे, असं म्हणून ती युवराजला समजावते. त्यावेळी युवराज म्हणतो, त्यांची गेंड्याची कातडी आहेत, स्वतःच्या स्वार्थापोटी ते आपला जीव घ्यायला निघालेत. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये बापूसाहेब हे सरकारवाड्यामध्ये पेढे वाटतात. त्यावेळी आता युवराज म्हणतो, माझ्या बाळावर मी तुमची सावलीसुद्धा पडू देणार नाही बापूसाहेब. तेव्हा बापूसाहेब म्हणतात, मी तुमचा बाप आहे, लक्षात ठेवा. तेव्हा आता असं म्हणून ते युवराजवर हात उचलतात. तेव्हा आता युवराज तोच हात पकडतो आणि म्हणतो, नाही पडू देणार मी सावली. मग आता सुशीला खूपच चिडते आणि म्हणते, अरे तुला काही कळतं का, तुझ्या बापाबरोबर तू बोलतोस, हे लक्षात ठेव. त्यावेळी आता पिंकी म्हणते, सासूबाई तुटलेली नाती जोडता येतात परंतु तोडलेली नाही, असं म्हणून ती पण सुशीलाला चांगलाच आता धडा शिकवते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.